ज्या पद्धतीने महायुती आहे त्याच पद्धतीने या प्रभागाचा विकास चौघही जण एक मताने एक दिलाने यापुढे नेऊ आणि एक मताने एक दिलाने आणि एक ताकदीने जर हा निर्णय आम्ही घेतला। आज पहिला एकाची ताकद लागायची एकाच्या वॉर्डसाठी, आता चौघ जर एकत्र आलो तर ती एक वज्र मूठ तयार होईल आणि या प्रभागाचा विकास ज्या पद्धतीने आम्ही युतीने लढतो त्याच पद्धतीने आम्ही या प्रभागाचा विकास करू। कसं असतं, मनामध्ये भावना असायला पाहिजे प्रेमाची, आणि त्या पद्धतीने त्या भावनेपोटी मलाही वाटलं, मी माझ्या त्यावेळेच्या नेत्यांना सांगितलं की नाही विकास मात्र सभापती व्हायला पाहिजे आणि ते करण्याचं मला संधी मिळाली। कधीतरी मित्राला अशी संधी मिळते, विकासाला प्रकाशित साथ मिळाली आहे 100% मिळेल, कारण आम्ही मित्रच आहोत, पहिलेही मित्र होतो। पक्ष म्हणून आम्ही कदाचित वेगळे लढलो असतो, पण युती झाल्यानंतर आता कुठलीच अडचण उडलेली नाही। विकास मात्र यांची ताकद माझी ताकद एकत्र आली तर प्रकाशाच्या दिशेने जाणारच 100%। खऱ्या अर्थाने हा महायुतीचा उमेदवार म्हणून आम्हाला घोषित केलंय आणि महायुती झाली। युती झाल्यानंतर आदरणीय प्रकाश साहेबांनी सांगितले विकासाला प्रकाशाची साथ, म्हणजे ह्या वार्ड क्रमांक 22ला विकासाची साथ, म्हणजे निधी अभावी जो मी नाराज झालो होतो, आता दोन्ही आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या जी नाराजी विकासासाठी होती ती विकास कामासाठी आता मिळजुट झाली आणि चांगल्या प्रमाणे वार्ड क्रमांक 22चा चांगला विकास होईल। कारण माझ्या जोडीला प्रकाशजी भोईर साहेब आहेत, माझ्या मिसेस देखील आहेत आणि अश्विनी ताई देखील आहेत, आमचे ज्येष्ठ वामनजी म्हात्रे सहकारी महापालिकेतले त्यांची सूनबाई आहे। जेणेकरून या 22 क्रमांकाचा चांगला विकास होईल याकरता आम्ही जोडीने येऊन चांगल्या पद्धतीने कॅम्पेन करून निवडून येऊ।